करूयात. यावर्षी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा विचार करता आतापर्यंत आपण मराठी व्याकरणाची एकूण 2 ते 3 प्रकरणं संपवलेली आहेत आणि सद्यस्थितीला जर विचारात घेतलं गेलं तर मानसशास्त्राचा जो भाग आहे तो मानसशास्त्राचा भाग बऱ्याच लोकांना व्यवस्थितपणे समजत नाही किंवा पेपरचं एकंदरीत जर स्वरूप बघितलं तर पेपरमध्ये आपण काय करतो की एकूण आपला पेपर जो होतो तो 150 प्रश्नांचा येतो. 150 प्रश्नामध्ये 30 प्रश्न मराठीचे, 30 प्रश्न इंग्रजीचे, त्यानंतर 30 प्रश्न जे येतात ते 30 प्रश्न मानसशास्त्राचे आणि 60 प्रश्न आपल्या मेथडचे येतात. याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं मत असं येतं की बाबा आपल्याला परीक्षा तर पास व्हायची आणि परीक्षा पास होत असताना आपला कल जो राहतो तो कल विचारात घेताना फक्त एकच गोष्ट आपल्यासमोर प्रकर्षाने येते की आपल्याला अभ्यास करत असताना हे एकूण ओपनच्या ह्याच्यासाठी जे आपण 90 मार्क मिळवायचे आहेत ती 90 मार्क मिळवायची कशी. खरं तर हा एक साधा प्रश्न आहे. 90 मार्क मिळवणं ही खूप अवघड गोष्ट आहे अशातला भाग नाही. पण ते मिळवत असताना आपली कमांड ज्या गोष्टीवरती आहे त्या गोष्टींवरती सुद्धा आपण मार्क घेऊ शकत नाही. म्हणजे सायन्स फॅकल्टीची माणसं असतील तर त्यांना मराठी हा विषय समजण्यास अवघड जातो आणि मराठीच्या व्याकरणाची पैकीच्या पैकी मार्क भेटत नाही. पण एक चर्चा अशी बघत असताना मी पहिल्या लेक्चरला काही सांगितलं होतं की बाबा ही जी प्रकरणं आहेत या प्रकरणांवरती आता काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. एकूण 6 मार्क तर आपल्या हातातले, त्यामध्ये 3 मार्क जी येतात ती मराठी व्याकरणाच्या उतार्यावरची आणि दुसरी 3 मार्क जी येतात ती येतात इंग्रजी व्याकरणाच्या उतार्यावरची. अशा एकूण व्याकरणाचा विचार केला तर 6 मार्क आपल्या हातातले आहेत. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे सगळं तिथं येतंय. आणि मग असं असताना मानसशास्त्राचा जर विचार करायचा झाला तर आतापर्यंत मानसशास्त्राचा विचार करताना मानसशास्त्रावरती आपल्याला जी मार्क मिळालेली आहेत ती अगदी कमी आणि नगण्य आहेत असं दिसून येते. यामध्ये जर बघितलं तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असे 2 विषय किंवा 2 भाग मानसशास्त्राच्या या 2 शाखा एकत्रितपणे त्यांचा अभ्यास केला जातो. खरं सांगायचं तर आज मानसशास्त्राची सुरुवात करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की मराठी व्याकरण असू द्यात किंवा मानसशास्त्र असू द्यात, इंग्रजीला आपल्याकडे आपण एक चांगला माणूस बघितलेला आहे, पण हे 2 विषय जे आहेत मराठी आणि बालमानसशास्त्र तर आपल्याला या दोन्ही विषयांमध्ये हे स्कोरिंगचे विषय आहेत. म्हणजे तुमच्या मेथडचा विचार करायचा झाला तर मेथडमध्ये एमपीएससी लेवलचे प्रश्न विचारले जातात आणि मग त्याच्यामध्ये बरीच लोक इतरांच्या सांगण्यावरून ऐकतात की बाबा हे पुस्तक वापरू का, ते पुस्तक वापरू का. पुस्तक तुम्ही कुठलं वापरताय हे महत्वाचं आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाची बाब अशी की पाठीमागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा की जेणेकरून पाठीमागं प्रश्न कसे पडलेले आहेत हे आपल्याला कळून येईल. आता आपण आज जो नवीन टॉपिक बघणार आहोत तो टॉपिक जो आहे तो म्हणजे बालमानसशास्त्राचा. खरं तर बालमानसशास्त्राचा विचार करत असताना आपण ज्यावेळी शाळेमध्ये शिकवत असतो किंवा बीएड चालू असताना बऱ्याच लोकांनी जे पाठ घेतलेले आहेत त्या पाठांचा विचार करताना शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं याच्याबद्दल आपल्याला काही ट्रेनिंग दिलं गेलेलं होतं आणि त्या ट्रेनिंगचा विचार करताना असं दिसून आलं की लहान लहान मुलं असतात ते अगदी खोडकर असतात आणि खोडकर असणारी ही मुलं काय करतात तर आपल्या पद्धतीनं किंवा शाळेतल्या शिक्षकांच्या पद्धतीनं ऐकतात असं नाही. आणि मग या मुलांना शिकवायचं कसं तर शिकवत असताना या प्रत्येकांचा काहीतरी स्वभाव दोष असतो, त्यांचं वर्तन असतं आणि त्या वर्तनाबद्दल त्यांना शिक्षा देणं न देणं, एखाद्या गोष्टीसाठी प्रोत्साहित करणं, एखाद्या गोष्टीसाठी मोटिवेटेड करणं, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा विचार करून आपल्याला काय करता येऊ शकतं तर काय झालं कुणाला काय अडचण आहे का? ते चुकून झालेलं आहे. तर मग याच्यामध्ये काय होतं की त्या विद्यार्थ्यांचा एकूण कल हा विचारात घेऊन आपल्याला काय करावं लागतं तर बऱ्याच
त्या विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं आणि ते शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांचं जे शास्त्र आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे पण बघणं गरजेचं राहतं. आणि म्हणून मग ज्यावेळी आपण विचार करतो की अशा वेळी आपण करायचं काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये आपण पण लहान असतो आणि लहान असताना प्रत्येकानं खोड्या ह्या केलेल्याच असतात. त्या खोड्या केलेल्यामुळे काय होतं की प्रत्येकाला मार बसलेलाच असतो आणि त्यामध्ये काय होतं की आपल्या या वेळांमध्ये प्रत्येकाच्या लहानपणामध्ये प्रत्येक जण अगदी चांगल्या अवस्थेमध्ये जगलेला असतो, वागलेला असतो, त्याचे संस्कार झालेले असतात. आणि हे करताना काय होतं की बालपणाचा पुरेपूर आनंद हा प्रत्येकाने घेतलेला असतो. ते घेताना काय होतं की अगदी लहानपण आपल्याला आठवायला लागतं. आणि मग तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा किंवा लहानपण म्हणजे फुलपाखराचं जीवन वगैरे. त्या ठिकाणी घरच्यांनी सांगितल्यानंतर पण काय होतं की पावसात आपण भिजलेलो असतो आणि असं जे आपल्या मित्रांबरोबरचं खेळणं असतं म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतचा जर कालखंड विचारला गेला तर त्यामध्ये काय होतं की ही सगळी माणसं जी आहेत ही सगळी माणसं काय करतात की त्यांच्याबद्दल म्हणजे आपल्याला जर विचार करायचं झालं तर आपण एक विचार करतो की ज्यावेळी हे करायचं आहे म्हणजे लहानपणामध्ये आपण आणि आपल्या मित्रांना केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आपल्या खोड्या ह्या इतरांपर्यंत पोहोचू नये आणि त्या पोहोचल्या तर त्याची शिक्षा आपणाला भेटत असते. आता खरं तर हे बालकांनी केलेल्या ज्या गोष्टी असतात जसजसं आपण मोठं होऊ लागतो तसतसं ते आपल्यातलं मोठेपण यायला लागतं, तसं लहानपण हरवायला चालू होतं आणि लहानपण हरवत चाललं की मग आपणाला ते आठवायला लागतं बाबा लहानपणी केलेल्या खोड्या असतील, क्रिकेट खेळलेलं असेल किंवा कोणतंही हे असेल. म्हणजे माझ्या वैयक्तिक लहानपणाचा विचार ज्यावेळी मी करतो त्यावेळी मला ते आठवतं की माझ्या गुरुजींनी मला गाडीवरती बसवून केलेल्या वक्तृत्व स्पर्धा असतील नंतर हे असेल. पण याच्यातून एखादा विद्यार्थी घडत जातो, एखादा मूल घडत जातं आणि त्याचं संपूर्ण क्रेडिट जे दिलं जातं ते शिक्षकाला दिलं जातं. आणि मग असं व्यक्तिमत्व जे असतं ते व्यक्तिमत्व बालकांचं असतं. पण बालकांच्या या व्यक्तिमत्वाचा विचार करताना बालकांच्या ज्या अभिरुची आहे म्हणजे त्यांना कशामध्ये आवड असू शकते, त्यांच्यामधल्या इच्छा ज्या असतात की बाबा एखादं लहान मुलं असतं ते अगदी साधा प्रसंग सांगतो की घरामध्ये एखादं छोटं मूल असेल आणि त्याला बिस्किटचा पुडा जर फोडून द्यायचा असेल तर ते पाकिट फोडताना आडवं फोडायचं की उभं फोडायचं याच्याबद्दल पण त्याचं एक मत असतं. ती त्याची इच्छा असते की बाबा हे अशा पद्धतीनंच फोडलं गेलं पाहिजे. किंवा काही लोकांना सवयी असतात, लहान मुलं काही नाही मिळालं का रडायला लागतात, काही मुलं रुसून बसतात. या सगळ्यांमध्ये त्यांचा शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकास जो असतो तो विकास त्या ठिकाणी घडून येणं गरजेचं असतं. आणि मग असा विकास घडून येण्यासाठी काय होतं की ते घडण्याच्या पाठीमागं बालमानसशास्त्र जाणून घेणं गरजेचं असतं. जर आपण त्या बालकाच्या मनाचा विचारच नाही केला गेला तर त्याच्यावरती योग्य संस्कार होऊ शकत नाहीत आणि योग्य संस्कार जर होत नसतील तर काय होतं की मग ते मूल वाया गेलं किंवा त्याचं काहीतरी चुकलं आहे असं म्हटलं जातं. आता यामध्ये बालमानसशास्त्र हे बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत बालकाच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यास करतं. आणि याच्यामध्ये काय होतं की बालमानसशास्त्र म्हणजे काय किंवा मानसशास्त्राच्या ज्या शाखा होत्या त्यांचा विचार करताना झालेलं काय होतं की त्या मानसशास्त्राला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जो विचार होत होता तो अगदी कमी होत होता. म्हणजे बालमानसशास्त्राचा अभ्यास जो सुरू झाला तो 19व्या शतकापासून सुरू झाला आणि तो 19व्या शतकापासून सुरू होत असताना बालकांच्या सुद्धा काही इच्छा असतात, अभिरुची असते किंवा आवडी असतात, त्यांचा विकास कसं करायचं, त्यांना शिकवायचं कसं हे ठरलेलं असतं किंवा त्याच्याकडं शास्त्राच्या दृष्टिकोनातून बघण्याची सुरुवात जी झालेली आहे ती 20व्या शतकापासून झालेली आहे. आणि यामध्ये आपण ज्यावेळी विचारात घेतोय की बालमानसशास्त्राचा अर्थ, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याच्या व्याख्या काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये पहिली व्याख्या जी मांडलेली आहे ती मांडली होती E.B. हरलॉक नावाच्या शास्त्रज्ञानं. त्याचं मत काय होतं की बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय. म्हणजे बालक जन्माला येण्यामध्ये म्हणजे गर्भावस्थेमध्ये असण्यापासून पौगंड अवस्थेमध्ये म्हणजे जवळजवळ 18व्या वर्षीपर्यंत त्याची उंची वाढते, त्याचा बौद्धिक, मानसिक, शारीरिक विकास होतो
पण हे विकास होताना त्याच्यावरती आजूबाजूच्या कुठल्या कुठल्या घटकांचा परिणाम होतो, त्या बालकाचा कसा विकास होतो याचं शास्त्र सुद्धा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. कारण अभ्यास करायचा आहे तर मग फक्त रट्टा मारून नाही चालणार, की त्याच्या चांगल्या बाजू आणि वाईट बाजू याचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण करणारं शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय, अशी व्याख्या E.B. हार्लॉक यानं केली. त्याचंच मत कसं आहे की सामान्य व अपसामान्य बालकांच्या वाढ व विकासाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. काही मुलं हे सामान्य असतात, मीडियम, आणि मीडियम मुलांच्या खाली पण काही मुलं असतात की ज्यांच्यामध्ये अक्षर ओळख वगैरे होणं कमी असतं, आणि ते अक्षर ओळख होताना त्यांना बरीचशी अडचण येते, अशी पण मुलं दिसून येतात. त्याच्याच जोडीला आपण ज्यावेळी विचारात घेतो त्यामध्ये अपसामान्य म्हणजे सर्वसामान्य मुलांपेक्षा पण चांगली बुद्धिमत्ता असणारी किंवा ज्याला आपण टॅलेंट म्हणतो, सुपर टॅलेंट म्हणतो, अशी लोक असतात. अशा मुलांच्या वाढीचा आणि त्याच्याबरोबर त्यांच्या बौद्धिक विकासाचा, मानसिक विकासाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय, असं पण हार्लॉकचं मत येतं. आता हार्लॉकनं सांगितलेली तिसरी जी व्याख्या आहे ती इथं मी दिलेली आहे. त्यामध्ये हार्लॉक काय म्हणतोय की बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची शाखा आहे. म्हणजे बालकाचं वर्तन कसं असू शकतं, ते बिरबलाची कथा ऐकली असेल तुम्ही, की बिरबलाला एकदा अकबरानं प्रश्न विचारला की सांग बाबा, जगामध्ये समजावून सांगणं कुणाला अवघड आहे. त्यावेळी बिरबलानं उत्तर दिलं की जे लहान मूल असतं त्या लहान मुलाचा हट्ट पुरवणं किंवा त्याला समजावून सांगणं अवघड आहे. तर तो अकबर हसायला लागला की बिरबल तू एवढा मोठा झाला पण अजून पण तुला काही समजत नाही, किंवा काय होतं की तुझी जी बुद्धिमत्ता आहे ती वाढलेली नाही, हे कसं हे सिद्ध करून दाखव, असं मत कोणी मांडलं तर बिरबलानं मांडलं, अकबरानं मांडलं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच वेळी बिरबल काय म्हणाला की आपण आता असं करूयात की मी लहान मुलाचं नाटक करतो आणि तुम्ही काय करा की माझ्या वडिलांची भूमिका करा. आणि मग भरल्या दरबारामध्ये बिरबलनं काय केलं की लहान मुलाची ऍक्टिंग सुरू केली. बिरबल म्हणाला की तो पाय पसरला, आपलं पाय खाली घासायला लागला, आणि घासायला लागल्यानंतर अकबरानं विचारलं का रे काय झालं, का रडतोय. त्यावेळी बिरबल म्हणाला की मला ऊस खायला पाहिजे. मग ते आता राजा माणूस अकबर, त्या अकबरानं हुकूम सोडला की चला जावा याच्यासाठी एक ऊसाची मुळी घेऊन या. सैनिक पळत पळत गेला, एक ऊस घेऊन आला, ऊसाची अख्खी मुळी आणण्यात आली, आणि मग तो म्हणाला की मला तुकडे करून ऊस पाहिजे. बिरबल आपलं ते रडत रडत सांगत होता. अकबरानं काय केलं की शिपायाला सांगितलं बाबा तुकडे करून दे. त्यावेळी बिरबल म्हणाला तो नाही, तुम्हीच करून द्या. म्हणजे शिपायाकडून करून घेण्याच्या ऐवजी कोणाकडून करून घ्यायचे तर अकबराकडून. मग अकबराला काही या गोष्टीचा अनुभव नव्हता की बाबा आपल्याला तुकडे कसे करायचे आहेत, काय आहे. त्यानं काय केलं की आपलं हातामध्ये सुरी घेऊन किंवा काहीतरी ते कट करण्याचं साहित्य घेतलं आणि ऊसाचे तुकडे करायला सुरुवात केली. ऊसाचे तुकडे करून दिल्यानंतर तो बिरबल रडत होता. रडत असताना मग पुन्हा अकबराने विचारलं काय झालं, तर तो म्हणाला मला असा नको, मला संपूर्ण ऊसच पाहिजे. अकबरानं दुसरा ऊस उचलला आणि तो दिला, तर तो म्हणाला मला तो नाही, तो तुकडे केलेला ऊसच, असा सगळा ऊस पाहिजे. यावेळी मात्र अकबर चिडला, आणि चिडल्यानंतर त्यानं बिरबलावरती हात उचलायचं ठरवलं. त्यावेळी बिरबल त्याला म्हणाला बघा, लहान मुलाला समजावून सांगणं किंवा त्याची समजूत काढणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये आपण ज्यावेळी विचार करतोय त्यावेळी इथली तिसरी व्याख्या मला महत्वाची आहे की बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे बालमानसशास्त्र हे फक्त मानसशास्त्र आहे असं नाही, तर ती मानसशास्त्रामधली 7व्या-8व्या क्रमांकाची शाखा आहे. म्हणजे माणसाच्या मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ही व्याख्या आपल्याला पुढे येईल. पण आपण विचार काय करतो की बालकांच्या किंवा बालमानसशास्त्राची व्याख्या करतो आहे आणि बालकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. एक बऱ्याचशा भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल की तो भाषण करणारा सांगतो की जगामध्ये वावरताना माणसाच्या आयुष्याच्या 3 अवस्था असतात. एक बालावस्था, दुसरी तरुणावस्था आणि तिसरी म्हणजे वृद्धावस्था. या 3 अवस्थांचा विचार करताना ते सांगतात की बालावस्थेमध्ये माणसाला विचार करता येत नाही पण कृती करता येते. म्हातारपणामध्ये माणसाला विचार करता येतो पण कृती करता येत नाही. आणि तरुणपणामध्ये विचारही करता येतो आणि कृतीही करता येते. तसं लहानपणामध्ये बालक विचार करू शकत नाही पण कृती करू शकतं. पण ते विचार करण्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत यांचा अभ्यास करताना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळी मतं मांडली, नोंदली आणि त्यानुसार अभ्यास केला. म्हणून बालकांच्या वर्तनाचा म्हणजे त्यांच्या आचरणाचा आणि ते जसं वागतात त्याचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची शाखा जी आहे ती म्हणजे बालमानसशास्त्र होय.
यानंतर तो सांगतो की बालकाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाचा अभ्यास करून त्या दृष्टीने विविध उपाययोजना कशा करता येतील हे ज्या शास्त्रामध्ये सुचवलं जातं त्या शास्त्राला बालमानसशास्त्र असं म्हटलं जातं. कशा कशाचा विचार केला जातो, याच्यामध्ये शारीरिक गोष्टींचा विचार केला जातो, मानसिक गोष्टींचा विचार केला जातो, बौद्धिक आणि सामाजिक विकास कसा घडला आहे त्या दृष्टिकोनातून काय केलं जातं, तो विकास जर कमकुवत असेल तर मानसशास्त्र तसा विचार करतं आणि त्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्याचा प्रयत्न करतं. बऱ्याच वेळा काय होतं की ज्या मुलांच्या पालकांनी एखादा गुन्हा केलेला आहे त्या मुलांना काय केलं जातं तर रिमांड होम नावाची एक बालसुधारगृह म्हणून संस्था असते त्याच्यामध्ये पाठवलं जातं आणि त्या संस्थेमध्ये जे शिक्षक असतात ते त्यांना शिक्षा देतात किंवा त्यांच्यावरती वेगवेगळे प्रयोग करतात. आता हे खरं तर चुकीचं आहे की त्यांच्या पालकांनी गुन्हेगारी प्रवृत्ती केली म्हणून ते बालक तसं वागेल आणि रिमांड होम मध्ये सुधारणा करण्यासाठी जी मुलं ठेवली जातात त्यांच्यावरती जर शिक्षा दिली तर ते काय करतात की अख्ख्या समाज व्यवस्थेवरती राग काढायला चालू करतात आणि तसा त्यांनी राग काढणं म्हणजे समाजाच्या विरोधामध्ये बंड करणं, पुकारणं हे त्यांच्यामधून येतं. आता बालमानसशास्त्रामध्ये काय केलं जातं तर बालमानसशास्त्रामध्ये बालक हा घटक केंद्रीभूत मानला जातो. म्हणजे बालकाला केंद्रस्थानी ठेवून काय केलं जातं, त्याचं वर्तन, त्याची विचार करण्याची प्रक्रिया, त्याचा स्वभाव कसा आहे, स्वाभाविक प्रवृत्ती कशी आहे, त्यानंतर अभिरुची कशी आहे आणि त्यांची अभिक्षमता काय आहे इत्यादी बाबींचा अभ्यास केला जातो आणि त्याला बालमानसशास्त्र असं म्हटलं जातं. आता यातल्या गोष्टींचा जर विचार करायचा झाला तर वर्तनामध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे बरेच वक्ते सांगतात की बालपणी काय करता येत नाही, विचार करता येत नाही पण कृती करता येते. म्हणजे तुम्ही जर काय केलं एखाद्या छोट्या बालकाला हातामध्ये दगड दिला आणि समोरच्या माणसाला फेकून मार म्हणलं तर ते मारतं, कारण त्याच्याकडे कृती करण्याची ताकद आहे पण विचार करू शकत नाही. हा वर्तनाचा अभ्यास काय आहे की हे बालक असं का करतं किंवा काही बालकांना काय केलं जातं की ते सहजपणे काही बालक काय करतात की त्यांच्या परिस्थितीचा विचार करताना एखाद्यानं दगड जरी दिला तर समोरचा माणूस कोण आहे की त्याला दगड मारायचा की नाही हे ठरवतात आणि म्हणून इथं काय आहे की त्यांचा वर्तनाचा विकास पण त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यांची विचार करण्याची कुवत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. स्वाभाविक प्रवृत्ती मध्ये काय असतं की काही वेळा असं होतं एखाद्या यात्रेमध्ये बालक हरवलं जातं किंवा एखादं बाळ हरवतं आणि सगळे त्याची शोधाशोध करत असतात. शोधाशोध करताना काय होतं की ते बालक ज्यांना सापडलेलं असतं ते रडत असतात, त्याला नाव माहित नसतं किंवा सांगता येत नसतं. याच्यामध्ये त्याच्या स्वभाव प्रवृत्तीनुसार काही वेळा काही बालकं अशी असतात जी रडत नाही पण आपलं नाव, आपलं गाव, आपल्या आईचं नाव, वडिलांचं नाव हे समोरच्या माणसाला सांगतात आणि आपल्याला एखाद्या धीरोदत्त परिस्थितीप्रमाणे वागतात. म्हणजे हे इथं दिसून येतं. आता अभिरुचीचा विचार करताना मला थोडंसं याच्यावरती बोलणं गरजेचं आहे. परवाच्या दिवशी काय झालं की बाबासाहेब पुरंदरे यांचा 100वा वाढदिवस होता आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की छत्रपती शिवरायांनी काय केलेलं होतं तर त्यांच्या काळामध्ये माणसं जपानला पाठवली नाहीत आणि अजून एक तत्ववेत्ते म्हणता येतील किंवा संत म्हणता येतील असे स्वामी विवेकानंद त्यांच्या भाषणामध्ये म्हणायचे की जर जगाला आदर्श घ्यायचा असेल तर तो जपानचा घ्यावा. आता टोकियो ऑलिम्पिक झालं आणि त्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये काय झालं की जपान हा 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती राहिला. गेल्या ऑलिम्पिकचा जर विचार करायचा गेला तर तो 10व्या क्रमांकावरती होता आणि यावेळी मात्र तो 3ऱ्या क्रमांकावरती गेला. आता याच्या पाठीमागचं कारण काय किंवा टोकियो ऑलिम्पिकचा विचार करायचा झाला तर 1942ला जे टोकियो ऑलिम्पिक झालेलं होतं त्यावेळी दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि त्यामुळे ते ऑलिम्पिक रद्द करण्यात आलं आणि ज्यावेळी टोकियोमध्ये किंवा जपानमध्ये ऑलिम्पिक घेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी काय झालेलं आहे तर जपानमध्ये कुठली तरी संकट आलेली आहे आणि 2020 साली हे ऑलिम्पिक आयोजित करण्यात आलेलं होतं पण यावर्षी काय झालं की कोविडच्या महामारीमुळं ते ऑलिम्पिक होऊ शकलं नाही. पण याच्या पाठीमागे जर बघितलं तर जपान हा अगदी छोटा देश आहे, महाराष्ट्राच्या निम्मा सुद्धा नसेल तो, पण या देशामध्ये 1945 साली अमेरिकेनं काय केलेलं होतं हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावरती अणुबॉम्ब टाकलेला होता आणि तो देश पूर्ण उद्ध्वस्त झालेला होता. आजही हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जी मुलं जन्माला येतात ती मुलं अगदी अपंग जन्माला येतात आणि याच्यामध्ये मी अभिरुची या पॉइंट बद्दल सांगतोय. याचं कारण काय आहे की जपान मधल्या शाळांमध्ये ज्यावेळी एखाद्या लहान मुलाला नेऊन सोडलं जातं किंवा त्याला शिक्षण दिलं जातं ते शिक्षण दिलं जात असताना जपानी मुलाची आवड काय आहे हे पहिल्यांदा बघितलं जातं. ते कसं बघितलं जातं तर जपानचा मुलगा ज्यावेळी शाळेमध्ये जातो
त्यावेळी शाळेमध्ये गेल्यानंतर त्या मुलाला एका रूम मध्ये सोडलं जातं आणि रूम मध्ये सोडलं जाऊन तो मुलगा ज्यावेळी रूम मध्ये जातो त्यावेळी रूम मध्ये गेल्यानंतर तो काय करतो तर तिथं वेगवेगळ्या प्रकारची खेळणी ठेवलेली असतात आणि त्या खेळण्यापैकी एक खेळणं उचलतो आणि त्या पद्धतीनं काय करतो तर तिथं खेळायला लागतो. याच्या पाठीमागचं कारण काय आहे की त्यानं ज्या खेळण्यामध्ये आवड दाखवलेली आहे, अभिरुची दाखवलेली आहे किंवा रस दाखवलेला आहे, त्या पद्धतीनं त्या मुलाला नर्सरीच्या वयामध्ये शिक्षण दिलं जातं आणि तसं ट्रेन केलं जातं. त्याची आवड काय आहे हे बघितलं जातं आणि अशा पद्धतीनं जपाननं काय केलं की गेली 20 ते 25 वर्ष ऑलिम्पिक मध्ये आपल्याला महासत्ता व्हायचं आहे हे ठरवून तिथल्या लहान मुलांना जे वाटतं ते करू देण्याची प्रवृत्ती केली. म्हणजे पोकळ राष्ट्रवाद तिथं नाही जपला गेलेला, तर पोकळ राष्ट्रवादाच्या ऐवजी काय केलं गेलेलं आहे तर त्या मुलांची आवड कशी आहे म्हणजे सर्फिंग सारख्या खेळामध्ये जपानची 13 वर्षाची खेळाडू काय करते तर ऑलिम्पिकचं पदक मिळवते. याच्या पाठीमागचं कारण काय आहे की तिला ज्या गोष्टीमध्ये रस होता तो रस जाणून घेऊन तिला तशा प्रकारचं शिक्षण देण्यात आलं आणि ते शिक्षण देताना पारंपरिक शिक्षणाला थोडंसं बाजूला ठेवलंय. कारण एखाद्या खेळामध्ये पारंगत होणं किंवा त्याच्या टॉपच्या लेवलला जाणं हे सुद्धा एखादं पदवीचं शिक्षण घेतल्यासारखं आहे असं जपानचं मत आहे आणि प्रचंड कष्टाच्या जोरावरती हा देश उभा राहिलाय. म्हणजे इथं अभिरुची महत्वाची आहे आणि तशा अभिरुचीच्या पद्धतीनं त्या मुलाला शिक्षण देणं गरजेचं आहे. आता अभिक्षमतेचा आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी त्या मुलाची कॅपॅसिटी काय आहे. 3 इडियट्स पिक्चर जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये तो वीरू सहस्रबुद्धे जो प्रिन्सिपल असतो तो काय करतो की मुलगा झाला की त्याला इंजिनियर बनवायचं आणि मुलगी झाली की डॉक्टर बनवायची, पण त्याची क्षमता आणि कॅपॅसिटी काय आहे याचा विचार करत नाही आणि त्याचा मुलगा जो असतो त्यानं काय केलेलं असतं तर त्याला लेखक व्हायचं असतं. अशा पद्धतीनं त्यानं अनेक टिपणं लिहून ठेवलेली असतात की मला लेखक व्हायचं आहे हे, पण त्याचे वडील मात्र काय करत असतात की त्यानं इंजिनियर व्हावं याच्यासाठी बर्डन आणत असतात आणि ते बर्डन आणलं जातंय म्हणून तो काय करतो तर सुसाईड करतो. भारतामधल्या बऱ्याच पालकांचं मत असं असतं की त्याची कॅपॅसिटी काय आहे याच्याऐवजी काय केलं जातं त्यानं काय करावं हे पालक ठरवतात. म्हणजे पालकांच्या अतृप्त राहिलेल्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छा त्या मुलानं पूर्ण करायच्या. MS धोनी पिक्चर मध्ये जर बघितलं गेलं तर तो अनुपम खेर यांनी सुरुवातीला ज्यावेळी धोनी क्रिकेट खेळायचा निर्णय घेतो त्यावेळी ते विचारतात की अभ्यासाचं काय, म्हणजे आमचे पालक अभ्यास सोडून इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचारच करत नाहीत. आणि हे असं जरी असलं म्हणजे बालमानसशास्त्राच्या या व्याख्या जरी सांगितल्या जात असल्या शास्त्रीय दृष्टिकोनातून बालमानसशास्त्र हे 20व्या शतकामधून जरी अभ्यासलं जात असलं तरी सुद्धा काय आहे की बालमानसशास्त्र येण्यापूर्वी त्याचे शास्त्रपूर्व सिद्धांत होते आणि त्या सिद्धांताचा विचार करून बालकांवरती संस्कार केले जात होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि मराठीमध्ये असं सांगितलं जातं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी. म्हणजे जिनं जन्म दिला पाळण्यामध्ये टाकलं त्या आईनं काय करायचं तर त्या मुलावरती संस्कार करण्याची जबाबदारी घ्यायची. याच्या पाठीमागं कुठलंही लॉजिक नाही, कुठलंही शास्त्र नाही, पण आई काय करते की 2 रट्टे मारून मुलाला सुधारवण्याचा प्रयत्न करते हे आपल्यासमोर येतंय. आता जर विचार केला गेला तर याच्यामधली महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या काळामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीनं केला जात नव्हता त्या काळात काय होत होतं तर बालमानसशास्त्राचा अभ्यास केला जात नव्हता त्या काळामध्ये काय केलं जात होतं की प्रयत्न झालेले आहेत पण ते प्रयत्न शास्त्रीय दृष्टिकोनातून झालेले नाहीत किंवा त्याची चांगली आणि वाईट बाजू बघितली गेलेली नाही आणि त्यामुळं काय झालेलं आहे की बालकाविषयांचं कुठलंही शास्त्रीय आधार नसताना बालकाला काय वाटतं त्याला कसं शिकवायचं याच्याबद्दल काय केलेलं आहे की असे बरेच गैरसमज त्या काळामध्ये पसरलेले होते आणि यांना काय झालेलं होतं की यामध्ये बालकांना मदत करण्याच्या ऐवजी बालकाची जी सहज प्रवृत्ती आहे, बालकाची अभिरुची आहे आणि बालकाची बुद्धिमत्ता आहे किंवा त्याची अभिक्षमता काय आहे याचा कुठलाच विचार न करता त्या दडपण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि म्हणून मग त्या 3 इडियट्स पिक्चर मध्येच तो आमिर खान म्हणतो की सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी त्याच्या हातामध्ये बॅट देण्याच्या ऐवजी काय केलं असतं लता मंगेशकर सारखं गायला सांगितलं असतं आणि लता मंगेशकरांना त्यांच्या वडिलांनी तंबोरा हातात देण्याच्या ऐवजी बॅट हातात दिली असती तर ते घडू शकलं असतं का. नेमकं बालमानसशास्त्राच्या शास्त्रपूर्व काळामध्ये हेच झालेलं होतं की त्याची बुद्धिमत्ता काय आहे, त्याचं एखाद्याला गणित तज्ञ व्हायचंय आणि गणित तज्ञ व्हायचं असणाऱ्या मुलाला सांगितलं गेलं की तू डॉक्टर हो किंवा मराठीचा टीचर हो किंवा एखाद्या बालकाला त्याची बुद्धिमत्ता खूप मोठी आहे आणि त्याला मात्र अगदी साधं काम दिलं गेलं
किंवा त्याची आवड ही खेळात आहे आणि त्याला काय सांगितलंय की तुला टॉपमोस्ट हे व्हायचंय, अंतराळवीर व्हायचंय, तर अशी बालकं त्या ठिकाणी त्यांच्या क्षमताचा कुठल्याही प्रकारचा वापर होत नव्हता आणि त्यामुळं या शास्त्राला कुठलाच आधार नसताना आपल्याला जे वाटेल त्या पद्धतीनं कायदा चालवण्याचा किंवा शास्त्र चालवण्याचा प्रयत्न हा कशाच्या माध्यमातून होत होता, तर बालमानसशास्त्राच्या नावाखाली खपवला जात होता. आणि यामध्ये काय झालेलं होतं की हा सिद्धांत मांडला गेला आणि मांडला गेल्यानंतर काय केलं, जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये समाजाची वैचारिक प्रगल्भता जी होती ती मोठी नव्हती. म्हणजे जे मांडलं गेलंय ते इट्स करेक्ट. मी इथं एखादी चुकीची गोष्ट बोलतोय आणि ती चुकीची गोष्ट मी बोलतोय म्हटल्यानंतर किंवा एखादा धर्मगुरू बोलतोय म्हटल्यानंतर धर्मगुरूला जे वाटतं ते धर्मगुरूचं वाटणं जे आहे त्यानं जर सांगितलं की आजपासून सगळ्यांनी जेवण करायचं बंद करायचं, तर याच्या बाबतीमध्ये त्याची शहानिशा केली जात नव्हती. किंवा आपल्याकडल्या जर प्रथा बघितल्या गेल्या तर भारतातला विचार करत असताना महिलांच्या बद्दल काय होतं की सती प्रथा अस्तित्वात होत्या, बालविवाह अस्तित्वात होते किंवा विधवा विवाहासारख्या प्रथा होत्या. तर यामध्ये काय होतं की सती प्रथेमध्ये त्या बाईनं नवऱ्याच्या मृत्यूनंतर चुकीचं वागू नये किंवा वाईट वागू नये म्हणून तिला सती जाण्यासाठी भाग पाडलं जात होतं. आणि याच्यामध्ये ही वैचारिक प्रगल्भता नव्हती, कुणीतरी तसा विचार मांडला म्हणून ती कृती त्या बाईला करणं भाग होतं. तसंच बालशास्त्रामध्ये बालमानसशास्त्रामध्ये पण केलं जात होतं की समाजाची वैचारिक प्रगल्भताच मोठी नव्हती आणि त्यामुळं काय झालं की या लोकांनी कुणीतरी एखाद्या तज्ञानं सांगितलं म्हणून काय केलं की तशा पद्धतीनं वागायला चालू केलं. बरेच आपल्या आजोबांपैकी किंवा वृद्ध माणसांपैकी सांगतात की तुमच्या काळामध्ये आता कशाचं मारतायत, आमच्या काळामध्ये छडीनं मारलं म्हणजे पुढल्या माणसाला 2-2 दिवस तो हात सुजलेला असायचा, बोटं सुजलेली असायची हे सांगतात. याच्या पाठीमागं शिक्षेच्या माध्यमातून शिक्षण देता येऊ शकतं हा जो विचार आहे तो विचार खऱ्या अर्थानं चुकीचा आहे आणि त्याच्यामध्ये समाजाची वैचारिकता जी होती ती वैचारिकता चुकीच्या मार्गाने तिला जे दिशादर्शन केलेलं होतं ते चुकीचं होतं आणि ती प्रगल्भ नव्हती. त्यामुळं काय झालेलं होतं की शिक्षण व्यवस्थेमधले जे मूलभूत घटक होते याच्यामधला शिक्षक असेल, पालक असेल आणि समाज असेल हे तीनही घटक एका वेगळ्या अँगलनं भरकटले होते आणि बालमानसशास्त्रानं काय केलं की हे सिद्धांत चुकीचे आहेत आणि त्या चुकीच्या सिद्धांतानुसार मुलांना शिक्षण देता येऊ शकत नाही हे मांडण्याची सुरुवात कुणी केलेली असेल तर ती बालमानसशास्त्रानं केली. आणि मग आपल्याला काय करायचं आहे की सद्यस्थितीला आपण जर बघितलं तर आपण सगळे शिक्षण व्यवस्थेतले घटक आहोत आणि शिक्षण व्यवस्थेतले घटक असताना शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला जे वाटतं ते करण्यापेक्षा आपला विद्यार्थी सदृढ कसा होऊ शकतो त्याचा विकास होताना बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकास होणं गरजेचं आहे आणि तो विकास जर व्हायचा असेल तर तो विकास कशा पद्धतीनं होऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये मी ज्यावेळी विचार करतो की बाबा काय होतं सध्याच्या बालमानसशास्त्रांच्या या युगात शास्त्रपूर्व काळातले सिद्धांत चुकीचे किंवा अशास्त्रीय आधार नसलेले आहेत हे सद्यस्थितीला पटवून दिलं गेलं पाहिजे. म्हणजे एखाद्या मुलाला जास्त रट्टे दिले म्हणून तो मुलगा चांगलं शिकू शकतो हा जो समज आहे तो समज आताच्या काळामध्ये बाजूला काढणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की समाजातल्या बालकाविषयींचे जे जुन्या समजुती आहेत म्हणजे एखाद्या मुलाचं काय असतं की आपण त्याला सरळ सांगितलं तर तो उलट वागतो आणि म्हणून काय म्हणतात की त्याला उलट सांगितलं तर तो सरळ वागेल. ह्याच्या पाठीमागचं कुठलंही लॉजिक नाहीये किंवा कुठलंही शास्त्रशुद्ध उत्तर आपल्याकडे नाहीये आणि तरी पण काही लोक काय करतात की तशा पद्धतीनं वागण्याचा किंवा मुलावरती संस्कार करण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामुळं काय होतं की आपल्याला ज्या गोष्टीमध्ये त्याचा कमकुवतपणा आहे तो कमकुवतपणा बाजूला काढून काय करायचं आहे तर त्याला प्रगल्भ बनवायचंय. ती प्रगल्भताच आपल्या समाजाकडं आजही नसलेली दिसून येते आणि म्हणून आजच्या समाजाला पहिलं काय करणं गरजेचं आहे की आतापर्यंत मांडले गेलेले सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत कसे चुकीचे आहेत हे पटवून देणं गरजेचं आहे. कुणाला पटवून द्यायचे तर शिक्षक असेल, पालक असेल आणि समाज असेल या घटकांना हे सगळे सिद्धांत पटवून देणं गरजेचं आहे आणि तरच काय होऊ शकतं बालकाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक हे चार घटक जे आहेत तो विकास घडून येऊ शकतो. आता यामध्ये बालमानसशास्त्राच्या शास्त्रपूर्व काळामध्ये काय केलं जात होतं तर त्यांच्यावरती संस्कार करताना काही सिद्धांत मांडले गेलेले होते. ते सिद्धांत कसे होते तर पहिला सिद्धांत जो आहे तो म्हणजे लघु प्रौढ सिद्धांत. याच्यामध्ये या लघु प्रौढ सिद्धांताच्या पद्धतीनं काय केलं जात होतं तर मुलाच्या मनाचा किंवा त्यांच्या अंतरंगाचा विचार
केला जात होता. दुसरं म्हणजे नैसर्गिक दुराचरणाचा सिद्धांत, तिसरा सहज प्रवृत्ती सिद्धांत आणि पुनरावर्तन सिद्धांत असे सिद्धांत त्या ठिकाणी विचारात घेतलं जात होतं. आता लघु प्रौढ सिद्धांताचा विचार करायचा झाला तर काय सांगितलं जातं की आपल्या घरामध्ये आपण एखादी कृती करतो, म्हणजे छोटस बाळ असेल आणि त्या बाळाचा विचार करताना त्या बाळाकडे आपण काय करतो की त्याला खेळवत असतो, अशी चुटकी मारणं, त्याच्याकडे बघून हसणं किंवा काहीतरी आवाज काढणं, आणि तो आवाज काढल्यानंतर ते बालक काय करतं तर इकडं तिकडं बघायला चालू करतं. ज्यावेळी मुलगा ते लहान बाळ मोठं होतं, चालायला लागतं, बोलायला लागतं, त्यावेळी काय करतं ते तर घरातल्या माणसांच्या ऍक्टिंग करतं. म्हणजे एखादा माणूस लंगडत चालत असेल तर तो तसं लंगडत चालतो, वाकून चालतो. यामध्ये आमच्या समाजानं अशी समज करून घेतली की बाबा मोठी माणसं जशी वागतात तसं कोण वागतं, लहान मूल वागतं. आणि याच्यामध्ये काय होतं की अशा वेळी चुकीचा पायंडा किंवा चुकीच्या सिद्धांतानुसार मोठ्या माणसाची जी आवड आहे तीच आवड लहान बालकांवरती लादली जाते. किंवा काय होतं, त्याचा शारीरिक मानसिक विकास किंवा बौद्धिक विकास कसं होतं तर ते प्रौढांप्रमाणे आहे असं दिसून येतं. आणि बऱ्याच बालकांमध्ये हे दिसून येतं की बरीच बालकं काय करतात की अगदी लहान वयामध्ये एखाद्या मोठ्या माणसांसारखे विचार मांडतात, बोलतात, पण त्याच्यामध्ये ते होतं याच्या पाठीमागे कुठलंही कारण नाही. घरातली माणसं जसं मोठी बोलतात तसं ते लहान मुलं बोलायला लागतात. आणि मग आपल्या शेजारच्या अशा अनेक मुलांमध्ये ते दिसून येतं की एखाद्या मुलाचं वय कमी असतं आणि तो गप्पा मात्र मोठ्या मोठ्या मारतो. याच्यामध्ये काय होतं की हा लघु प्रौढ सिद्धांत या ठिकाणी दिसून येतो. याच्यामध्ये काही बालकांचं असं होतं की जन्मताच त्यांना प्रौढत्व येतं किंवा त्यांची कृती तशी वाढायला लागते. याच्यामध्ये काय होतं की नैतिकतेची जाणीव होते. म्हणजे आमच्या समाजातल्या काही गोष्टींचा विचार जर करायचा झाला तर एखाद्या मुलाचे वडील किंवा पालक हे जर एक्सपायर झाले तर समाजानं न सांगता किंवा कुटुंबानं फक्त नेहमी त्याच्या जबाबदारीची जाणीव त्याला करून दिली जाते की घरामध्ये सगळ्यात मोठा किंवा कुटुंबाला सावरणारा मुलगा तो आहे. म्हणजे 5वी-6वीच्या मुलाला जर हे सांगितलं गेलं तर अकाली प्रौढत्व येण्याचा जो प्रकार आहे ते अकाली प्रौढत्व या गोष्टीतूनच यायला लागतं. आणि याच्यामध्ये काय होतं तर नैतिकतेची जाणीव व्हायला लागते की आपण ही गोष्ट केली तर हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याकडल्या पाप पुण्याच्या वगैरे गोष्टी आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी त्या पाप पुण्यांच्या गोष्टीच्या पाठीमागं आपल्याला हे पाप आहे की पुण्य आहे हे माहित नसतं. पण कुणीतरी मोठ्या माणसाने आपल्याला सांगितलेलं असतं की गाईला काठी मारणं किंवा गाईला पाणी न पाजणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पापाच्या आहेत. किंवा आईचा अपमान करणं, वडिलांचा अपमान करणं, याच्यातून काही समज तयार होतात आणि त्यातून लहान मुलामध्ये प्रौढत्व यायला लागतं. आणि समाजामध्ये काय होतं की 19व्या शतकापर्यंत या लघु प्रौढ सिद्धांताचा बराचसा प्रभाव असल्याचं दिसून येतं. आता आधुनिक काळातल्या संशोधनामधून काय सिद्ध झालेलं आहे की आधुनिक काळातलं जे संशोधन आलं त्या संशोधनामध्ये बालकाचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास हा त्याच्या अभिरुची प्रौढांपेक्षा म्हणजे मोठ्यांची अभिरुची आहे त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं झालेला दिसून येतो. आणि हे सिद्ध झाले की लहान मुलांना जर त्यांच्या पद्धतीनं वागू दिलं, त्यांच्या पद्धतीनं, किंवा सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्यांना कृतीतून आणि अनुभवातून जर शिक्षण दिलं गेलं तर काय होऊ शकतं, अनुभव आणि कृती याच्या जोडीवरती त्या मुलांना शिकता येऊ शकतं. म्हणजे एखाद्या लहान बालकाला आपण सांगितलं की या गोष्टीला हात लावू नको किंवा गॅसला हात लावू नको असं सांगितलं तर ते तिथं हात लावून बघतं. जोपर्यंत चटका बसत नाही तोपर्यंत जाणीव होत नाही की बाबा ही गोष्ट चुकीची आहे. पण आपल्याकडल्या या सगळ्या गोष्टींमध्ये जर मुलांना त्यांना स्वतः जर असे अनुभव दिले किंवा निरीक्षण करायला सांगितलं तर त्याच्यातून नैतिक मूल्य ही जन्मता लाभत नसून बालक काय करतात तर ती सामाजिक परिवेश जो असतो आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून ग्रहण करण्याचा प्रयत्न ते करतं. हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. म्हणजे लघु प्रौढ सिद्धांतापेक्षा आपण काय करू शकतो, त्या बालकाला नैतिक जबाबदारीची जाणीव करून देणं हे वेगळं, पण त्याच्यामध्ये निरीक्षण आणि त्याला अनुभवातून